पुण्यात बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला। शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार झाला। स्वारगेट बस स्टेशन परिसरातली ही घटना आहे। एक जण ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येते। 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाला। दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे। हा आरोपी जामिनावर बाहेर होता। पुण्यातल्या स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जात होती आणि त्यावेळी नराधमानं तरुणीवर अत्याचार केला। आरोपीवर शिक्रापूर इथं गुन्हे दाखल करण्यात आले। तरुणीला फलटणला जाणारी बस आहे म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगण्यात आलं। आता नराधमाच्या शोधासाठी 8 पथकं तयार करण्यात आली। अतिशय धक्कादायक बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला, अतिशय धक्कादायक बातमी पुण्यामध्ये घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला कशा पद्धतीने वेग आला? नक्कीच खरं तर स्वारगेट बस स्थानकामध्ये जी घटना घडलेली आहे हा कालचा प्रकार आहे। काल पहाटेच्या सुमारास या ठिकाणी जी गाडी तुम्ही पाहताय याच गाडीमध्ये तो जो आरोपी आहे त्यांनी त्या मुलीला बसण्यास सांगितलं होतं। खरं तर त्या मुलीला स्वारगेटवरून फलटणला जायचं होतं, मात्र त्या मुलीला या ठिकाणी ही जी तुम्ही गाडी पाहताय या गाडीमध्ये तिला सांगण्यात आलं की ही जी गाडी आहे ती फलटणच्या दिशेने जाते, त्यामुळे तू या गाडीमध्ये बस। आणि ही जी मुलगी होती ती मुलगी या ठिकाणी असलेल्या झाडाखाली थांबली होती, कारण ती फलटणच्या ज्या गाड्या लागतात त्या या ठिकाणी लागतात। मात्र तिची दिशाभूल करण्यात आली आणि त्यानंतर जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे संशयित आरोपी त्या मुलांनी त्या मुलीला या ठिकाणी आणलं आणि या अंधारामध्ये ही बस लावली होती, त्या बसमध्ये तिला बसायला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिला आतमध्ये गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। आता ती जी बस आहे ती या ठिकाणी आता बॅरिकेड करून या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। पोलीस तपास करत आहेत। खरं तर पुणे पोलिसांचे 8 पथके जे आहेत ती या आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत। जो आरोपी आहे हा गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरील आहे आणि त्याच्या शोधामध्ये आता हे पथक जे आहे ते शिक्रापूरच्या दिशेने गेलेलं आहे। खरं तर त्याच्या शिक्रापूर या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत आणि त्या तपासासाठी आता पोलीस रवाना झाले आहेत। मात्र या ठिकाणी जो अत्याचार करण्यात आला होता ती ही बस आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय सोलापूर सांगोला असे या बसचं नाव आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय MH12 BW 319 नंबरची बस आहे आणि बसचा जो पाठीमागचा जे सीट आहे याच ठिकाणी त्या मुलीला जे आहे तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता। ही जर तुम्ही बस पूर्णपणे बघत असाल तर या बसला पूर्णपणे काळे काच लावलेली आहे, त्यामुळं आतमध्ये काय चाललेलं ते दिसणार नाही। शिवशाही बस आहे। अनेक बस या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस उभ्या असतात आणि त्याचाच फायदा घेत जो तरुण आहे त्या तरुणीने त्याच्यावर बलात्कार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जो आरोपी आहे तो 36 वर्षीय गुन्हेगार आहे आणि सोलापूर स्वारगेट ही जी बस आहे याच बसमध्ये त्या मुलीवर अत्याचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय काल ही सगळी घटना घडली होती, त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले का? बसची पाहणी झाली का? नेमकं काय झाले पुढे? नक्कीच या ठिकाणी सकाळपासूनच ही यंत्रणा आहे ती कामाला लागली आहे आणि ही जी बस आहे या ठिकाणी आता पूर्णपणे बॅरिकेड करून ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून आतमधले जे काही पुरावे असतील किंवा काही गोष्टी असतील त्याची छेडछाड होऊ नये, त्यामुळे तिला आता या ठिकाणी बॅरिकेड करून ठेवलेली आहे। बस जर बघितलं तर पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी फिल्मिंग केलेली दिसते, त्यामुळे आतमध्ये नक्की काय चाललं होतं ते कळू शकलं नाही। आणि या ठिकाणी आता पुणे पोलिसांचे विशेष 8 पथकं आहेत ते ग्रामीणच्या हद्दीमध्ये रवाना करण्यात आले, कारण जो आरोपी आहे संशयित आरोपी दत्तात्रय गाडे तो जामिनावर सुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि आरोपी निष्पन्न झालेले आहे, त्यामुळं आरोपीपर्यंत पोहोचणं सोपं आहे। काही वेळातच कदाचित पुणे पोलीस त्याला ताब्यात घेतील। मात्र ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली किंवा अत्याचार झाला त्याच ठिकाणी आहे। हा संपूर्ण परिसर पाहत असताल तर हा स्वारगेटचा परिसर आहे। स्वारगेट बस स्टॉप आणि झाडाखाली ज्या गाड्या लागतात त्या पुणे ग्रामीणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतात, तिथे रात्रीच्या सुमारास अंधार असतो आणि फार वर्दळ नसते आणि याचाच फायदा घेत जो आरोपी आहे त्या आरोपीने त्या मुलीला त्या झाडापासून इथपर्यंत आणलं आणि या गाडीमध्ये बसायला सांगितलं। खरं तर तिची दिशाभूल केली, हीच गाडी फलटणच्या दिशेने जाते असं तिला सांगण्यात आलं होतं, मात्र असं झालं नाही। आणि निलेश, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। सुषमा अंधारेंनी या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली, ती आपण पाहूया। पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे।
पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते. 15 वर्षांपूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. 10-12 वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये. वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाहीये. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून. निलेश, खरं तर काल ही सगळी घटना घडली होती, त्यानंतर पोलिसांनी स्वतः समोर येऊन याबद्दलची काही माहिती दिली आहे का? नक्कीच काही वेळेमध्ये उपायुक्त ज्या आहेत स्मार्तना पाटील त्या याबाबतची अधिकृत माहिती देतील. मात्र ज्या ठिकाणी ती मुलगी जी बसली होती प्लॅटफॉर्म क्रमांक 13 या ठिकाणी फलटणला जाणारी जी गाडी लागती याच ठिकाणी ती रात्रीच्या पहाटेच्या सुमारास बसली होती. या ठिकाणी ज्या खुर्च्या दिसतात इथेच ती मुलगी बसली होती आणि याच ठिकाणून त्या मुलीला जो नराधम आहेत त्यांनी पश्चिमेच्या दिशेने जायला सांगितलं आणि तिथं जे लावण्यात आलेले आहे गाडी त्या गाडीत बसण्यासाठी सांगितलं. खरं तर तिला माहीत होतं की या परिसरामध्ये इथंच गाडी लागते. मात्र त्या मुलांनी त्याची दिशाभूल केली, कारण पहाटेची वेळ असल्यामुळे गाडी तिकडे मुक्कामी गाडी आहे, तुम्ही तिथं जाऊन बसा असं तिला सांगितलं आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत तिच्यावर या ठिकाणी बलात्कार करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या हाकेच्या अंतरावरच, म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे जिथं उपायुक्त सुद्धा बसतात. अगदी ही जी गाड्या ज्या बाहेर निघतात त्या गेटच्या समोरच पोलीस स्टेशन आहे. म्हणजे आपण पाहतोय की जे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा धाक राहिला नाहीये. अगदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर अशा प्रकारचे कृत्य जर होत असेल तर पोलिसांबाबत पण आता शंका निर्माण होती. खरं तर रात्रीच्या परिसरामध्ये या स्वारगेट परिसरामध्ये पोलिसांची गस्त असणं फार महत्त्वाचं आहे, कारण याही आधी या ठिकाणी लूटमार किंवा चोरीच्या घटना आहेत त्या घडल्या होत्या. मात्र आत्ताची जी घटना आहे ती फार धक्कादायक आहे. निलेश, खरं तर या प्रकरणी आरोपीला पकडलं जाईल, पुढे कारवाई सुद्धा होईल. मात्र या तरुणीचं सध्या काय, तिची तब्येत कशी आहे, तिच्यावर काही उपचार झालेत का, त्या संदर्भात काही माहिती मिळते का? नक्कीच तिच्यावर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तिचं वय वर्ष 26 आहे. मात्र या घटनेमध्ये तिची आयडेंटिटी आपण डिस्क्लोज करू शकत नाही. मात्र या ठिकाणी तिचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा आता त्यांनाही या गोष्टीचा धक्का बसलेला आहे. एकूण जर बघितलं तर आता त्या मुलीवर उपचार सुरू आहेत, काही तपासण्या त्या ठिकाणी सुरू केल्यात आहेत. मात्र आत्ताची महत्त्वाची माहिती म्हणताल तर काही वेळातच आता याबाबत पुणे पोलीस आहेत ते अधिकृतरित्या माहिती सांगतील. मात्र जो आरोपी आहे त्याला तत्काळ ताब्यात घेतलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निलेश, तुम्ही म्हणालात दत्तात्रय गाडे असं त्या आरोपीचं नाव आहे. या दत्तात्रय गाडेवर आधी सुद्धा कुठले गुन्हे दाखल आहेत का? तो जामिनावर बाहेर होता अशी माहिती सुद्धा मिळते. हो, गेल्या 6 महिन्यांपासून तो जामिनावर बाहेर आहे आणि पुणे ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. शिरवळ असेल किंवा शिक्रापूर असेल अशा शहरांमध्ये त्याच्यावर दरोडा किंवा लूटमार अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि नुकताच तो जामिनावर आला होता आणि जामिनावर आल्यानंतर काही दिवसातच त्यांनी हे जे कृत्य आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांना त्याची संपूर्ण माहिती आहे. तो कुठं लोकेशन आहे ते सापडलं नाही. मात्र त्याच्या शोधामध्ये आता पुणे पोलिसांचे 8 पथकं आहेत ते रवाना झालेले आहेत. पोलिसांचं असं म्हणणं आहे की काही वेळामध्ये आपण आरोपी निष्पन्न झालेला आहे, त्याला लवकरच ताब्यात घेऊ. निलेश, आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ती बस दाखवूया ज्या बसमध्ये हा सगळा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला.
नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपण पाहतोय की पुणे सोलापूर ही जी एस टी आहे शिवशाही, जिचा नंबर सुद्धा आपण या ठिकाणी दाखवतो MH1206 BW 1319 ही व्हाईट कलरची बस आहे। याच बसमध्ये जे काल वाईट प्रकारे तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता त्याच हीच बस आहे। सांगोलीची ती बस आहे आणि ही जी बस आहे ती खरं फलटणच्या दिशेने जाणार असल्याचं त्या आरोपींनी तिला सांगितलं होतं आणि याच बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता। खरं तर तिला या परिसरातली माहिती नव्हती। याचाच फायदा घेत या ठिकाणी पार्किंग केलेली जी बस होती, म्हणजे मुक्कामी ज्या बस असतात त्या बसमध्ये तिला चढण्यास सांगितलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। खरं तर त्याच्या आरोपीसोबत आणखीन काही साथीदार होते का याचा पोलीस शोध घेत आहेत। काहींचे काही कॉल रेकॉर्डसुद्धा या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत, जेणेकरून हे जे कृत्य आहे या कृत्यामध्ये आणखीन काही लोक सहभागी आहेत का याचा तपास आता पुणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी आपण प्रेक्षकांसाठी दाखवतो की ज्या ठिकाणी ही त्या मुलीवर ज्या प्रकारे अत्याचार करण्यात आला ती हीच बस आहे। स्वारगेट परिसरातली ही बस आहे, ती आता या ठिकाणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। काही पुरावे किंवा काही इव्हिडन्स असतील ते जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी आता ती बस आहे ती बॅरिकेड करून सील केलेली आहे। कल्याणी निलेश, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय की या सगळ्या प्रकरणी आता एका जणाला ताब्यात घेण्यात आले, तो आरोपी नेमका कोणता त्याच्याबद्दलची काही माहिती मिळाली का? प्राथमिक माहितीनुसार हा जो दत्तात्रय गाडे म्हणून संशयित आरोपी जो ताब्यात घेण्यात येणार आहे, खरं तर त्याचं लोकेशन कळलं नाही, मात्र निष्पन्न झालेला आहे तोच आरोपी आहे। कारण या ठिकाणचं CCTV चेक करून तोच आरोपी असल्याचं संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या तपासासाठी काही पथकं रवाने झालेले आहे। तो जो आरोपी आहे त्या आरोपीवर शिक्रापूर आणि शिरवळ या ठिकाणी पण काही गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। जामिनावर तो आला होता असंही प्राथमिक अंदाज आहे आणि त्यातच त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर येतंय। मात्र या ठिकाणी पोलिसांनी काही वेळातच आता अधिकृतरित्या सांगतील, मात्र तो जो आरोपी आहे तो निष्पन्न झालेला आहे, फक्त त्याला ताब्यात घ्यायची बाकी आहे आणि ती कायदेशीर बाबी पूर्ण होतील। नक्कीच निलेश, त्यामुळे या आरोपीला आता कधी ताब्यात घेतलं जातं आणि पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।